मकर संक्रांत 2026। संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यास काय करावे? देवांना नैवेद्य दाखवावा का? उपवास, दान आणि पूजाविधी कसा करावा? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। जानेवारी 2026 बुधवारी या वर्षाची मकर संक्रांत आलेली आहे। खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे। अतिशय शुभ अशी ही तिथी आहे। एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत। शके 1947, पौष कृष्ण 11, बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे। संक्रांतीचा पुण्यकाळ पाहिला तर 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 पर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे। मंडळी, यावर्षी संक्रांत आणि षटतीला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपण काय करावं? उपवास कोणाचा करायचा? दान कशाच करायचं? पूजा विधी कशी करायची? आणि षटतीला एकादशी असल्यामुळे 6 प्रकारच्या तिळाचं दान कसं करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण इथे पाहणार आहोत। संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस। त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जपतप यासाठी हा अत्यंत श्रेष्ठ दिवस मानला जातो। एकादशी ही भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलांना अत्यंत प्रिय तिथी आहे। या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग यांना खूप महत्त्व असतं आणि यामुळे मोठं पुण्य प्राप्त होतं। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचे श्रवण करावे। सकाळी लवकर उठून स्नान करावे। विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा। तिळगुळाचे लाडू किंवा वड्या अर्पण करू शकता। यामुळे जीवनात गोडवा आणि समृद्धी येते। संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यावर शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं। त्यामुळे उपवास हा एकादशीचाच करायचा असतो। संक्रांतीचे दान आणि पुण्यकर्म एकादशीच्या नियमात बसवायचे असतात। उपवास कसा करायचा? निर्जळ उपवास शक्य असेल तर उत्तम, अन्यथा फळाहार करावा। तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावी। साबुदाणा, हळद, दूध, ताक चालतात। दिवसभर नामस्मरण, पांडुरंग विठ्ठलांचा जप, हरिपाठ करावा। पूजा विधी: सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे, सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे, देवघरात दिवा लावावा, श्री विठ्ठल व श्री विष्णूंची पूजा करावी, तुळशीपत्र अर्पण करावे, पंचामृताने अभिषेक करावा। संध्याकाळी दीपदान, हरिनाम, अभंग, कीर्तन करावे। मकर संक्रांतीला सत्यनारायण करावा का? एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। सत्यनारायण हे भगवान विष्णूंचेच रूप असल्यामुळे एकादशी तिथीला ही पूजा केल्यास विशेष आध्यात्मिक लाभ मिळतो। त्यामुळे या दिवशी सत्यनारायण पूजा करू शकता। 11 वर्षांनंतर यंदा मकर संक्रांतीला दुहेरी योग आला आहे। या दिवशी 6 प्रकारे तिळाचं दान करता येईल। 14 तारखेला काय करायचं? मकर संक्रांतीची पूजा नेहमीप्रमाणे करावी। हळदी कुंकू करायचं असेल तर तेही करू शकता। विवाहित महिलांनी सुगड पूजा नेहमीसारखी करावी। जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीप्रमाणे एकादशीचा उपवास करावा। आता एकादशीला तिळगुळ खाता येतात। त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही देवाला दाखवलेला तिळगुळाचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण करू शकता, म्हणजेच खाऊ शकता आणि त्याला कोणतीही अडचण नाही। हा जो पुण्ययोग जमून आलेला आहे
त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा विशेष दान केल्यास तुमची रखडलेली कामे पूर्ण होतात आणि 7 पिढ्यांचे दोष देखील उपाय केल्यामुळे दूर होतात. आता दान काय करायचं? संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचे पुण्य दुप्पट मिळते. दानासाठी उत्तम वस्तू द्याव्यात. त्यामध्ये तीळ द्यावेत, गूळ द्यावा, तसेच उपयुक्त कपडे जसे की ब्लंकेट, चादरी, चांगले कपडे द्यावेत. फाटके कपडे देऊ नयेत. तांदूळ द्यावा, अन्नदान करावे, गोदान करावे. दान करताना मनात एकच भावना ठेवावी, हे देवा, माझ्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भक्ती नांदू दे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचे पुण्य देतो. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचे पुण्य मिळते. मग या दिवशी काय करू नये? मांस खाऊ नये, मद्यसेवन करू नये, भांडण करू नये, नकारात्मक गोष्टी बोलू नयेत, खोट बोलू नये, देवाची किंवा इतरांची निंदा करू नये. या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात. विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. तसेच या दिवशी भात खाऊ नये, हे सर्वांना माहितीच आहे. तुळशीला पाणीही अर्पण करू नये. 2026 मध्ये संक्रांत आणि एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे. असा दिवस अजिबात वाया घालवू नये. नामस्मरण, उपवास, दान आणि भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे. ज्यांना उपवास करणे अजिबात शक्य नाही किंवा जमत नसेल त्यांनी संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय बनवावे, कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि त्यामागचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे देखील जाणून घ्यावे. संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतुबदलाचा, दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा दिवस आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाला फार मोठे महत्त्व आहे. नावातच तिळाचे महत्त्व आहे. तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा असतो ते असे: तिळाने स्नान, तिळाचे उठणे, तिळाचा होम, तिळाचे तर्पण, तिळाचे दान आणि तिळभक्षण. या 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफल प्राप्ती होते. आता हे सविस्तर कसे करायचे ते पाहूया. पहिले दान, तिळाचे लेपन, उठणे. मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचे लेपन करायचे. म्हणजे तिळाची पावडर करून अंगाला उठणे लावायचे. आंघोळीच्या गरम पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचे. दुसरे दान, तीळ तर्पण. एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरायचे. त्यामध्ये पांढरे तीळ, हळद, कुंकू, फुले, अक्षदा आणि थोडासा गूळ घालायचा. या मिश्र पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचे. आरती देताना आपण गृणी सूर्याय नमः हा मंत्र नक्की म्हणावा. त्यानंतरचे तिसरे दान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने आरती देणे. यालाच तीळ तर्पण असे म्हणतात. हे तीळ तर्पण या दिवशी तिसऱ्या दानाच्या रूपात करता येते. त्यानंतरचे चौथे तिळाचे दान म्हणजे तीळ होम. या दिवशी आपण घरातील देवी देवतांची पूजा करतो, त्यांना तिळाच्या पाण्याने स्नान घालू शकतो. त्याचबरोबर एका पेल्यात थोडेसे तांदूळ व त्यामध्ये पांढरे तीळ मिसळायचे. त्यात 1-2 कापराच्या वड्या ठेवून कापूर पेटवायचा. अशा पद्धतीने तीळ होम करता येतो. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यानंतर पुढील तिळाचे दान म्हणजे तीळ भक्षण. तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून ते खाणे म्हणजेच तीळ भक्षण होय. यानंतरचे शेवटचे आणि 6वे दान म्हणजे तीळ दान. मकर संक्रांतीला आपण एकमेकांना तिळगुळ देतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मोठ्यांनी लहानांना तिळगुळ किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ द्यावेत आणि लहानांनी आशीर्वाद घेऊन ते भक्षण करावे.
या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातील श्लोकानुसार जो मकर संक्रांतीच्या दिवशी दान देतो आणि हव्यकव्य म्हणजे होमहवन करतो, त्या वस्तू सूर्यदेव त्याला पुढील जन्मात परत देतात. मकर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारची दान कोणती करायची याबद्दल जी माहिती दिली आहे ती दाने आपण घरच्या घरी आवर्जून करू शकतो. आधुनिक काळात दानामध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान यांचाही समावेश करावा. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानला जातो. या दिवसापासून थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि दिवस मोठा व्हायला लागतो. म्हणून डिसेंबर-जानेवारी महिन्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात आणि गोड बोलण्याचा संकल्पही केला जातो. धार्मिक अर्थाने पृथ्वीचं नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते. भोगीच्या भाजीत वांगी, गाजर, मटार, पापड्या, बोर, पेरू इत्यादी भाज्या असतात. निसर्गाने दिलेलं हे भरभरून अन्न आपण त्या दिवशी सेवन करतो. संक्रांतीला तिळाचे लाडू, वड्या, शेंगदाण्याच्या पोळ्या, तिळाच्या पोळ्या, गुळपोळी तसेच काही घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्यही केला जातो. हे सर्व पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करणारे असल्यामुळे संक्रांतीच्या थंडीत ते खाणे उपयुक्त मानले जाते. संक्रांतीच्या दिवशी देवाला तिळगुळ, बाजरीची भाकरी, भाजी, पुरणपोळी, गूळ, तिळपोळी, गुळपोळी, शेंगदाण्याची पोळी असा नैवेद्य दाखवला जातो. हे पदार्थ शरीराला उष्णता देतात आणि म्हणूनच त्यांचा वापर आवर्जून केला जातो. म्हणून मंडळी, संक्रांतीच्या दिवशी गोड खा, गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा. आज मी मकर संक्रांती व एकादशी याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. नमो भगवते वासुदेवाय नमः.